राम राम मंडळी, सुप्रभात। आता आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहोत तुळजापूरला, तुळजाभवानी आईचं दर्शन घ्यायला। आता क्लायमेट असं आहे की पाऊस पडून झालेला आहे, पूर्ण रोड ओला ओला आहे आणि मस्त क्लायमेट आहे। खूप वर्षानंतर चालले विथ फॅमिली। आम्ही पहिलं कसं म्हणजे प्रत्येक वर्षी जायचो पूर्ण फॅमिली दर्शन घ्यायला। आता आम्ही सकाळचा नाश्ता करण्यासाठी इथे बसलो आहोत। सगळे खूप खुश आहेत, खूप भूक लागली आहे, वेट करतायत कधी आमच्या समोर प्लेट्स येणार आहेत। गाईज, मी तुळजापूरला पोहोचले फायनली। हे आहे तुळजाभवानीचं मंदिर। अजून आतमध्ये गेलो नाहीये आम्ही। आता ते काय ओटी नारळ वगैरे घेऊन आतमध्ये एंटर करणार मी। हाय मंडळी, मी तुळजापूरला पोहोचले आहे, लाईन मध्ये उभी आहे। आता देवीच्या दर्शनासाठी उभी आहे। खूप गर्दी आहे। मला वाटलं शनिवार रविवार असेल म्हणून मी शनिवार रविवारचा प्लॅन नाही केला, शुक्रवारचा प्लॅन केला। मला पाहायचं आहे किती गर्दी आहे। जवळजवळ 30 ते 40 मिनिटं झाले आम्ही ही लाईन पकडतोय, ही लाईन पकडतोय, ही लाईन पकडतोय। फायनली आता ही लास्ट लाईन आहे आणि फायनली आता 10 ते 15 मिनिटांमध्ये माझं दर्शन तुळजाभवानीचं होऊन जाईल। खूप छान फील होत आहे, पॉझिटिव्ह वाईब्स खूप छान येत आहे। ऍक्च्युली खूप वर्षानंतर आली आहे ना, तर खूप मस्त वाटतंय। एवढी गर्दी असली तरी काही वाटत नाही। ते सीट पाहता तुम्ही, हे सीट आहे ना, 4-5 लाईन असल्यामुळे पण हे सीट आहे ना, तर जे ओल्ड लोक आहेत ते बसून बसून लाईन मध्ये असतात। हे तुम्ही पाहू शकता। हे सीट मंदिरमध्ये छान केलं आहे, त्यामुळे कितीही गर्दी असली तरी रिलॅक्स दर्शन होऊन जातं। चला बघूया, दर्शन घेऊया। कसं वाटतं रश मध्ये उभं राहून दर्शन घ्यायला?